नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये ऋतूंची माहिती बघितली होती. कोणते कोणते ऋतू आहेत? अगदी बरोबर, 6 ऋतू आहेत. त्याच्यामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शिशिर, शरद असे 6 ऋतू आहेत. आणि ह्या 6 ऋतूंमध्ये निसर्ग कसा बदलतो हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं. आता आपण पुढचा पाठ बघत आहे. त्याचं नाव आहे थोर समाजसेवक बाबा आमटे. आपल्याकडे भारतामध्ये अनेक समाजसेवक होऊन गेले. समाजसेवक म्हणजे समाजाची सेवा करणारे. अनेक समाजसेवक जे समाजाची सेवा करतात तर त्यांना आपण संतच रूपात बघतो. मग किती संत असे होऊन गेलेत की गाडगेबाबा असतील किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील की ज्यांनी समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. असे अनेक समाजसेवक होऊन गेले की ज्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे. त्यापैकीच एक आहेत बाबा आमटे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी आनंदवन इथं प्रकल्प उभा केलेला आहे, जो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. मग असं का घडलं की ज्याच्यामुळे त्यांना समाजसेवा करावीशी वाटली. प्रत्यक्षात त्यांचं जीवन हे सुखासीन गेलेलं आहे, कारण त्यांचा जन्म श्रीमंत म्हणजे वतनदार घराण्यामध्ये झाला आणि नंतर त्यांनी समाजासाठी आपलं जीवन वाहिलेलं आहे. जसं भगवान बुद्धांचं झालेलं आहे की भगवान बुद्ध हे राजवाड्यामध्ये राहत होते, राजकुमार होते आणि त्यांनी कधीही गौतम जे त्यांचं पूर्वीचं नाव होतं किंवा सिद्धार्थ नाव होतं, तर त्या सिद्धार्थ जीवनामध्ये त्यांनी कधीही दुःख बघितलं नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी दुःख बघितलं तेव्हा त्यांना त्या दुःखासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे असं वाटलं आणि प्रत्यक्षात ते त्या शोधार्थ गेले की दुःखावरती कोणता उपाय मिळवता येईल, जीवनामध्ये कोणतंही दुःख राहू नये. आणि त्यातून त्यांनी बुद्ध हा अवतार झाला किंवा बुद्ध ही विचारसरणी केलेली आहे की ज्याच्यामुळे त्यांनी समाजामध्ये दुःखावरती इलाज होईल अशा प्रकारे त्यांनी वर्तन केलेलं आहे किंवा त्याच्याप्रमाणे उपाय सांगितलेला आहे. असे अनेक संत होऊन गेलेले आहेत की ज्यांनी असं काम केलेलं आहे. गाडगेबाबा आहेत, तर गाडगेबाबासुद्धा लहानपणी डेबूजी म्हणून ओळखले जायचे आणि ते गाडगेबाबा जेव्हा संत झाले किंवा सत्पुरुषांच्या दर्शनानंतर त्यांच्यामध्ये बदल झाला आणि त्यांनी समाजासाठी धर्मशाळा बांधल्या, शिक्षण संस्था उभारल्या आणि त्यांनी समाजाने दिलेला पैसा केवळ समाजसेवेसाठीच खर्च केला. एकही रुपया त्यांनी आपल्यासाठी खर्च केला नाही. आपल्याकडे फक्त मातीचं खापर ठेवून ते जीवन व्यतीत करत होते, म्हणून त्यांना गाडगेबाबा हे नाव पडलं. असे अनेक संत आहेत की जे संत समाजासाठी काही ना काहीतरी करत असतात. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सगळ्यांसाठी विश्वासाठी काय मागितलं? पसायदान, की विश्वामध्ये शांती राहावं. अशा प्रकारेच संत वागतात किंवा महापुरुष वागतात की ज्यांच्यामुळे समाजाला आनंद मिळतो. मग असे जे कुष्ठरोगी, आता भारतामध्ये अनेक रोग होऊन गेले किंवा अनेक साथी होऊन गेल्या की ज्याच्यामुळे अनेक मृत्युमुखी झाले. म्हणजे जसं प्लेगची साथ असेल, डेंग्यूची असेल, मलेरिया असेल, असे अनेक रोग आहेत की ज्याच्यामुळे मृत्यू प्रमाण वाढतं. जशी आत्ता कोरोना महामारी आहे की ज्यामुळे सुद्धा संपूर्ण जगामध्ये अनेक मृत्यू झाले. मग अशा लोकांसाठी, अशा पीडितांसाठी काही ना काहीतरी काम करणारे असे अनेक समाजसेवक तयार होतात. आणि तसंच कुष्ठरोग हा त्या काळी, जो बाबा आमटेंचा काळ आहे त्या काळी कुष्ठरोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि ज्याला कुष्ठरोग व्हायचा त्याला जीवनामध्ये जगण्याचंच मिळायचं नाही. कारण का, तर संपूर्ण हातापायांचीच पडझड होऊन त्यांना काहीही करता येत नव्हतं आणि अशा कुष्ठरोगांना घरामध्ये पण कोणी ठेवत नव्हतं. मग त्यांचं जीवन कसं व्हावं आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या बाबा आमटेंनी संपूर्ण आयुष्य त्याच्यासाठी खर्च केला की जरी ते डॉक्टर झाले नाहीत, त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, पण ते डॉक्टर जरी झाले नाहीत तरी वकिलीचं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा त्यांना वाटेत तसा कुष्ठरोगी दिसला आणि त्या कुष्ठरोग्याला बाहेर टाकून ते पुढं निघाले होते. जसं आपल्याला भिकारी दिसला तर आपण काही वेळा पैसे देतो, काही वेळा तसंच आपण पुढे जातो, तसंच त्या
कुष्ठरोगी दिसलेला असताना सुद्धा त्याने त्याला टाकून ते पुढं गेले आणि पुढं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्या कुष्ठरोग्याच्या जागी जर आपण असू तर आपल्याला ते कसं वाटेल, आणि म्हणून त्यांनी त्याला घेऊन त्याच्या जीवनामध्ये आनंद फुलवण्यासाठी प्रयत्न केला. आणि मग असे एक अनेक कुष्ठरोगी ज्यांना समाजानं वाईट टाकलं होतं किंवा समाजानं बाहेर टाकलं होतं, त्या सर्वांना एकत्र करून त्यांनी माळरानावरती आनंदवन फुलवलं. म्हणजे जी खडकाळ जमीन होती ती लागवडी योग्य जमीन केली, आणि ती सगळी करताना ते जे कष्ट आहेत ते कष्ट आपणही केले आणि त्याचबरोबर कुष्ठरोगांकडनं पण त्यांनी करून घेतलं. अशा प्रकारे त्यांनी पूर्ण जीवन त्या कुष्ठरोग्यांसाठी घालवलं. ह्यांचं मूळ नाव आहे मुरलीधर देवीदास आमटे, पण सगळेजण त्यांना बाबा आमटे असं म्हणतात. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. त्यानंतर त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षणानंतर काही काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा सहभाग घेतला. जसं त्यांनी कुष्ठरोग्यांची शुश्रूषा केली तसंच त्यांनी वन्यजीवन संरक्षण किंवा नर्मदा बचालो आंदोलन ह्या सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा सहभाग घेतला. आता वन्यजीवन संरक्षण म्हणजे काय, तर वन्य म्हणजे रानातले रानटी पशूंचं संरक्षण केलं पाहिजे. रानटी जे प्राणी आहेत, वाघ असेल, सिंह असेल किंवा इतर अनेक प्राणी जे आहेत की ज्या प्राण्यांमुळे सुद्धा आपली वनसंपदा राहते किंवा त्या प्राण्यांचा सुद्धा आपल्याला उपयोग असतो, आणि त्यांचं संरक्षण व्हावं किंवा जी जंगलं आहेत ती जंगलं सुरक्षित राहावीत. कारण वनामधूनच आपल्याला औषधी वनस्पती मिळू शकतात, लाकूड मिळू शकतं, आणि ते खूप गरजेचं आहे आणि त्याचंही संरक्षण व्हायला पाहिजे. म्हणून जी सामाजिक चळवळ उभारली गेली त्याच्यामध्ये त्यांनी आपला सहभाग घेतला. त्याचबरोबर नर्मदा बचालो आंदोलन म्हणजे भारतामध्ये अनेक मोठमोठ्या नद्या आहेत. गंगा नदी, नर्मदा नदी, सरस्वती नदी, सिंधू नदी, अशा अनेक नद्या आहेत की ज्या नद्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे, आणि त्या संरक्षणासाठी नर्मदा बचालो आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला. त्यांना आधुनिक भारताचे संत असंही म्हटलं जातं. आधुनिक भारताचे का म्हटलेलं आहे, कारण स्वातंत्र्य चळवळीनंतर त्यांनी आपला सहभाग घेतलेला आहे किंवा समाजकार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना आधुनिक भारताचे संत असं म्हटलं जायचं. त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात झाला. तर जमीनदार कुटुंब म्हणजे पूर्वीच्या काळचं श्रीमंत कुटुंब, अशा जमीनदार कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. वरोड्यापासून म्हणजे वर्धा जिल्ह्यातलं ते वरोडा गाव आहे, त्या वरोडा गावापासून गोरजे गावाची जमीनदारी त्या आमटे घराण्याकडे होती. जमीनदारी म्हणजे खूप मोठी शेती किंवा जमीन त्यांच्या घराण्याकडे होती. त्यामुळे घरच्या सुबत्ता होती. त्यांचं जे बालपण गेलं ते अतिशय सुबत्ता म्हणजे चांगली स्थिती, आर्थिक स्थिती, त्याला घरची सुबत्ता असं म्हणतात. त्याच घरच्या सुबत्तेमुळे त्यांचं बालपण सुखात गेलं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दुःख त्यांना मिळालं नाही. जरी स्वातंत्र्य चळवळीचा काळ असला, त्यांच्या बालपणी स्वातंत्र्य चळवळीचा काळ असला तरी सुद्धा त्यांचं बालपण हे अतिशय चांगलं गेलं, कारण जमीनदार घराणं असल्यामुळे भरपूर सुबत्ता होती किंवा आर्थिक स्थिती चांगली होती. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रातून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. रेसर कार म्हणजे कार, पण त्यात सुद्धा रेस लावून जी चालवली जाते अशी कार चालवण्याची त्यांना त्यावेळी आवड होती. आणि नुकतीच वृत्तपत्र त्यावेळी निर्माण झाली होती, कारण इंग्रजांनीच जो शोध लावलेला आहे, इंग्रजांनीच आपल्याकडे मुद्रणकला आणलेली आहे. मुद्रणकला म्हणजे काय की लिखाणाची किंवा आपल्याला जे आज दिसते तर पुस्तकसुद्धा मुद्रणकलेचाच नमुना आहे की मुद्रण झाल्यामुळे ते आपल्याला दिसते. पूर्वीच्या काळी कसं होतं, जेव्हा मुद्रणकला नव्हती तेव्हा आपण एकमेकांनी सांगून सगळ्या कथा, म्हणजे ज्या कथा आपण ऐकलेल्या आहेत लहानपणापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याला आपण दंतकथा म्हणतो. मग तशा कथा होऊन
जे आपल्याला वाङ्मय किंवा साहित्य आपल्याला जे बघायला मिळतं ते कसं आलेलं आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. म्हणजे आपण चिमणी आणि कावळा ही गोष्ट ऐकली नाही असं होत नाही, पण ती किती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. चिमणी कावळ्याची गोष्ट आईनं मुलीला, मुलीनं तिच्या मुलीला असं सांगत सांगत ती कथा आलेली आहे. मग पूर्वीच्या काळी लिहून कुठलीही गोष्ट ठेवलेली नव्हती. जोपर्यंत मुद्रणकलेचा भारतामध्ये शोध नव्हता किंवा मुद्रणकला जोपर्यंत इंग्रजांनी आणली नाही तोपर्यंत आपल्यामध्ये म्हणजे 19व्या शतकापर्यंत जे काही होतं ते सगळं पाठांतर होतं, की ह्या पिढीकडनं पाठ केलेल्या गोष्टी असतील, कथा असतील, कोणत्याही परंपरा असतील त्या दुसऱ्या पिढीकडे सांगितल्या जायच्या आणि त्यानुसार दुसरी पिढी पण कृती करायची. अशा प्रकारे वृत्तपत्र तिथं नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचं साहित्य नव्हतं, पण इंग्रजांच्या मुद्रणकलेच्यामुळे वृत्तपत्र निर्माण झाली. मग आता आपण मासिकं वाचू शकतो, वृत्तपत्र वाचू शकतो, म्हणजे न्यूजपेपर, वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर, मासिकं हे आपण आत्ता वाचू शकतो. मग त्या वृत्तपत्रामधून चित्रपट परीक्षण म्हणजे एखादा चित्रपट जो पिक्चर निघतो त्याच्यावरती परीक्षण करणं, म्हणजे तो पिक्चर चांगला आहे, वाईट आहे, त्याच्यामध्ये काय असायला हवं होतं, काय नको होतं, हे जे परीक्षण आहे किंवा समीक्षण आहे ते लिहिण्याची त्यांना खूप आवड होती. म्हणजे आत्ताही आपण एखादा पिक्चर जेव्हा प्रदर्शित होणार असतो त्याच्यापूर्वीच त्याचं परीक्षण येतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, काय बघण्यासारखं आहे हे आपल्याला चित्रपट येण्यापूर्वीच कळतं. तसंच परीक्षण हे पेपरमधून किंवा न्यूजपेपरमधून वर्तमानपत्रातून लिहिण्याची त्यांना आवड होती. त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झालं. नागपूर विद्यापीठातून त्यांनी इसवी सन 1934 साली BAची आणि 36 साली LLB ह्या 2 पदव्या मिळवल्या. म्हणजे त्या काळी पदवी मिळवणं हे खूप मोठं काम होतं किंवा बुद्धिमत्तेचं लक्षण होतं. अशा वेळेला त्यांनी 2 पदव्या मिळवल्या, एक BAची आणि दुसरी LLB म्हणजे ते वकील झाले. त्यांना स्वतःला डॉक्टर बनायचं होतं, पण त्यांच्या वडिलांना वकील करायचं होतं म्हणून ते वकील झाले. पण त्यांची जी डॉक्टर होण्याची इच्छा होती ती त्यांनी 1949 आणि 50 साली कुष्ठरोग्यांसाठी एक कोर्स केला किंवा अभ्यासक्रम केला आणि त्यातून ती त्यांनी पूर्ण केली. आणि त्यासाठी त्यांना भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत, कोणते आहेत सांगा? अगदी बरोबर, की जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना शिफारस केली की तुम्ही हा अभ्यासक्रम करू शकता. जरी तुम्ही वकील असलात तरीसुद्धा तुम्ही कुष्ठरोग्यांसाठी काम करताय, तर ती कुष्ठरोग्यांची जी चिकित्सा आहे म्हणजे कुष्ठरोगी कुणाला म्हणावं, रुग्ण कोण आहे हे पण समजलं पाहिजे ना. जसं आपण कोरोना महामारी म्हणजे कोरोनाची आपण लक्षणं ओळखतो आणि मग त्यांना रुग्ण जाहीर करतो, बरोबर आहे ना. प्रत्येक सर्दी खोकल्याला नाही किंवा प्रत्येक तापाला नाही, ती टेस्ट करून किंवा ती चिकित्सा करून रुग्ण ठरवला जातो. मग तशीच कुष्ठरोग्यांविषयी चिकित्सा करणं आवश्यक आहे की हा खरोखरच कुष्ठरोगी आहे का, की रुग्ण कुष्ठरोग्याचाच आहे का, हे कळण्यासाठी म्हणून जो अभ्यासक्रम होता तो त्यांनी पूर्ण केला आणि त्या प्रकारे ते डॉक्टर झाले किंवा त्यातले तज्ज्ञ झाले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना डॉक्टर केलं. एक डॉक्टर विकास आमटे आणि दुसरे डॉक्टर प्रकाश आमटे. त्यांनी भारतासाठी सुद्धा किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा आंदोलन केलं आणि त्यासाठी त्यांना 21 दिवसाची तुरुंगवासाची शिक्षासुद्धा झाली. कारण 1943 त्यांनी वंदे मातरम ही घोषणा दिली की जी इंग्रजांना आवडली नाही आणि त्यामुळे त्यांना 21 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. जसं स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे काय तर पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यातील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी ते स्वतः पंजाबला गेले. म्हणजे महाराष्ट्रातून पंजाबला जाणं त्यावेळी धाडसाचं होतं, तरीसुद्धा त्यांनी ते केलं. अशा प्रकारे ते धाडसी योद्धा म्हणून होते. त्यांनी एकदा 1942 साली जेव्हा ते रेल्वेनं चाललेले होते
आणि रेल्वेत असताना एक इंग्रज तरुण शिपाई एका तरुण मुलीची म्हणजे तरुण विवाहितेची छेड काढत होता. तेव्हा स्वतः बाबा आमटे तिथे पुढे झाले आणि त्यांनी त्या इंग्रज शिपायांना थांबवलं. जेव्हा इंग्रज शिपायांना थांबवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इंग्रज बाबांना मारू लागले, पण त्यांनी वर्धा स्टेशनला ती गाडी अडवून ठेवली आणि लोकांना सगळ्या बोलवून सैनिकांकरवी त्या इंग्रजांना अटक केली. जो इंग्रज व्यक्ती त्या विवाहितेची छेड काढत होते तर तेव्हा त्यांनी त्याला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला. आणि ही जेव्हा गोष्ट गांधीजींना समजली तेव्हा त्यांनी त्यांना अभय साधक म्हणजे न्यायासाठी लढणारा निर्भय योद्धा असं नाव दिलेलं आहे. त्यांनी आनंदवन हा प्रकल्प निर्माण केलेला आहे. तर आनंदवन हे मूळ चंद्रपूरमध्ये म्हणजे वरोरामध्ये हा प्रकल्प झालेला आहे. आणि खडकाळ जमिनी तिथल्या त्यांनी शेतीविषयक विविध प्रयोग करून आज तिथे त्या खडकाळ जमिनीमध्ये लागवड योग्य जमीन झालेली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय म्हणजे परदेशातले सुद्धा पुरस्कार मिळालेत आणि भारतीय सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी अनेक मोठं काम केलेलं आहे. आता आपण त्यांचा पाठ बघूया. कधी कधी सत्य हे स्वप्नापेक्षाही अधिक अद्भुत बनते. हे वास्तव आहे बाबा आमटे या थोर समाजसेवकाच्या बाबतीतले. काही माणसे स्वतःसाठी जगतच नाही, त्यांच्यात परोपकारी वृत्ती असते. बाबा आमटे हे यापैकीच एक. सन 1914 साली वर्ध्यातील एका श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झाला. असामान्यत्वाचा वेध लागलेले बाबा आमटे यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असतानाही त्यांचे मन त्यात रमत नव्हते. आपण समाजाचे ऋणी असतो, समाजाची सेवा आपण केलीच पाहिजे अशी ओढ त्यांना लागली होती. एक विलक्षण प्रसंग बाबांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी देऊन गेला. पावसाळ्याचे दिवस होते. बाबा एकदा रस्त्याने जात असता त्यांना रस्त्यात एक कुष्ठरोगी दिसला. क्षणभर त्यांना किळस वाटली. पावसात तो भिजत होता म्हणून बाबांनी त्याच्या अंगावर पोते टाकले, पण त्याला स्पर्श न करता पुढे गेले. तेव्हा त्यांच्या मनालाच त्यांनी प्रश्न विचारला, तू केलेस हे बरोबर केलेस का? त्या कुष्ठरोग्याच्या जागी तू असतास तर? हा क्षण बाबांच्या जीवनातला महत्त्वाचा क्षण ठरला. बाबांना आपला मार्ग सापडला. त्या क्षणी त्यांनी ठरवले की या कुष्ठरोग्यांसाठी आपण आपले जीवन वेचायचे. त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी देखील त्यांच्या कार्यास साथ दिली. ज्यांना समाजाने दूर फेकले होते अशा अनाथांना बाबांनी जवळ केले. विदर्भातील वरोडा जवळील घनदाट जंगलात बाबांनी माळरानावर आनंदवन निर्माण केले. अनेक आपत्तींना त्यांनी तोंड दिले. पत्नीनेही त्यांना पूर्ण सहकार्य केले. अरण्यात वन्य पशूंच्या परिसरात प्रकाश व विकास या 2 लहान मुलांना घेऊन त्या राहायला गेल्या. अनेक संकटे आली, पण ती दोघे डगमगली नाहीत आणि एक दिवस चमत्कारच घडला. तेथील खडकाळ जमीन पीक घेण्यालायक बनवली. कुष्ठरोगांनी पीडित लोकांच्या मनात बाबांनी आत्मविश्वास फुलवला. त्यांना स्वावलंबी बनवले. आज ते प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. आनंदवनात अनेक प्रकल्प चालवले जातात. आपले सारे आयुष्य उपेक्षित आदिवासी आणि कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी अर्पण करणाऱ्या बाबा आमटे यांना अनेक मानसन्मान मिळाले. पद्मश्री, पद्मभूषण, गांधी शांतता पारितोषिक असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. बाबांची दोन्ही मुले डॉक्टर आहेत. त्यांनीही आपल्या वडिलांच्या व्रताचा वारसा पुढे नेला आहे. बाबांचे हे निस्वार्थी जीवनकार्य खरोखरच जगावेगळे होते. अशा या समाजाला वाहून घेतलेल्या बाबांनी 2 फेब्रुवारी 2008 रोजी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कार्याने ते अमर झाले.